प्रश्न 16वा 1165, 3258, 446. तर या गटाशी जुळणारं खालील पद कोणतं आहे ते आपण आता पाहूया. तर याचं आपण स्पष्टीकरण पाहूया. एकक स्थानावरील संख्या आणि हजार स्थानावरील संख्या यांची वजाबाकी केली असता आपण 5 मधून जर आपण 1 काढला तर 4 उरतात. तर 4चा वर्ग हे 16 म्हणजे मधली संख्या 16 आलेली आहे. तसंच आपण 8 मधून जर 3 काढले, 8 वजा 3 जर आपण केले तर 5 उरतात. म्हणजेच 5चा वर्ग ही 25 आहे. त्याच्यानंतर 6 मधून जर आपण 4 काढले तर 2 उरतात. तर 2चा वर्ग ही मधली संख्या 4 आहे. म्हणजे एकक स्थानावरील आणि हजार स्थानावरील संख्यांची वजाबाकी केली असता त्या आलेल्या वजाबाकीचा वर्ग ही मधली संख्या आहे. तसं आपण पर्यायामध्ये आपण पाहूया. तर 9 मधून जर 2 काढले आपण तर 7 उरतात. तर 7चा वर्ग 49. म्हणून पहिलाच पर्याय हा या गटाशी जुळणारं पद आहे. म्हणून पर्याय 1 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 17वा 45, 97 आणि 54. तर या गटाशी जुळणारं पद आपण खालचं पाहूया. त्याचं स्पष्टीकरण आपण करूया. तर या ठिकाणी 5 आणि 4ची जर आपण बेरीज केली, म्हणजे 4 मध्ये आपण 5 मिळवले तर किती येतात? 9 येतात. म्हणजेच ही 3चा वर्ग आहे. तर या ठिकाणी 9 आणि 7ची जर आपण बेरीज केली, 9 आणि 7 किती होतात? 16. तर 16 हे 4चा वर्ग आहे. 5 आणि 4ची परत बेरीज केली आपण या ठिकाणी तर 9 आली. तर 9 म्हणजेच 3चा वर्ग आहे. तर आपण पर्यायामध्ये आपल्या संख्यांची बेरीज करून ते कुणाचा वर्ग आहे का ते आपण पाहूया. तर या ठिकाणी 6 आणि 2ची बेरीज केली तर 8. 8 हे कुणाचा वर्ग नाही. 3 आणि 2 5 हाही कुणाचा वर्ग नाही. 9 9 18 आणि 18 आणि 7 तर 25. 18 आणि 7 25 होतात. म्हणजे 25 हे 5चा वर्ग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या गटाशी जुळणारं पद आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. प्रश्न 18वा 2004, 2000 आणि 2024. तर हे सगळे लीप वर्ष दिसत आहेत आपल्याला. तर खालीलपैकी लीप वर्ष असलेलं कोणतं आहे? तर लीप वर्ष कसं ओळखतात? तर त्याला 4ने निशेष भाग जातो त्या संख्येला. तर या ठिकाणी आपण शेवटचे जे अंक आहेत तर ते 4च्या पटीतले असावेत. तर ते 4ने त्याला पूर्ण निशेष त्या संख्येला भाग जात असतो. 14ला जात नाही, 18लाही 4ने जात नाही आणि 6ला पण 26ला पण 4ने पूर्ण भाग जात नाही. म्हणजे या तिन्ही संख्यांना 4ने भाग जात नाही. पण 8ला 4ने भाग जातो. म्हणून 2008 हे या ठिकाणी जुळणारं पद आहे. प्रश्न क्रमांक 19. 4/16, 6/36, 5/25. तर या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ दिसत आहे. 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25. तर खालील पर्यायामध्ये वरील अंशाचा खालचा छेद जो आहे तो वर्ग असला पाहिजे. तर या ठिकाणी 12चा वर्ग 169. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं या गटाशी जुळणारं पद आहे. तर प्रश्न 20वा 4/9, 6/13, 8/17. तर या गटाशी जुळणारं खालीलपैकी कोणतं पद आहे ते आपण पाहूया. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की 4/6 नाही 4/9 आहे सॉरी. तर या अंशला 4 गुणिले 2 केलं तर 4 दुनी 8 आणि 8 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 9 येतात. तर 6ला जर आपण 2 न गुणलं 6 दुनी 12 आणि 12 मध्ये जर आपण 1 मिळवला तर आपल्याला 13 येतात. 8 गुणिले 2 8 दुनी 16 आणि 16 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 17 येतात. म्हणजे अंशाला 2ने गुणणे आणि त्यामध्ये 1 मिळवणे तर खालचा छेद मिळत आहे आपल्याला. तर आपण पर्यायामध्ये असंच पाहूया. या ठिकाणी 5ला जर आपण 2 न गुणलं 5 दुनी 10, 10 मध्ये 1 मिळवला तर 11 होतात. इथं 12 आहेत. 9ला जर 2 न गुणले 9 दुनी 18 आणि 18 मध्ये 1 मिळवला तर 19 येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी या गटाशी जुळणारं पद आहे. तर प्रश्न 21वा 171, 152, 133. तर या गटाशी जुळणारं पद आपण शोधूया. तर या सर्व संख्या आपल्याला 19च्या पटीतल्या दिसत आहेत. 19 ते 133, 19 152, 19 171. तर 19 गुणिले 7 म्हणजे 19च्या पटीमध्ये 19 हे 19 19 हे 19 म्हणजे
19च्या पटीमध्ये आहेत, म्हणजेच आता 19 सख तर 114. या ठिकाणी 114 पर्यायामधील उत्तर राहील. तर पर्याय क्रमांक 3 हे या गटाशी जुळणारं पद आहे. प्रश्न क्रमांक 22. 42, 84 आणि 126 तर या गटाशी जुळणारं पद खालीलपैकी कोणतं आहे, आपण त्याचं स्पष्टीकरण पाहू. तर या ठिकाणी पहा, जो एकक स्थानचा अंक आहे याला गुणिले 2 केलं तर बेदुनी 4 यायला लागलेत. 4 गुणिले 2 केलं तर 4 दुनी 8 यायला लागलेत. 6 गुणिले 2 केलं तर 6 दुनी 12 यायला लागलेत. तर आपल्या पर्यायामध्ये एकक स्थानच्या अंकाला 2 ने गुणल्यानंतर पाठीमागील संख्या कोणती येते पाहू. तर 0 गुणिले 2 म्हणजे 2 बेशून्य 0 येते, हे नाही येत. या ठिकाणी बेदुनी 4 हे पण येत नाही. 8ला जर आपण 2 न गुणलं, 8 दुनी 16 तर हे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी या गटाशी जुळणारं पद आहे. प्रश्न क्रमांक 23. 9, 28 आणि 65 तर या गटाशी जुळणारं पद कोणतं आहे ते आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. तर या ठिकाणी 2चा जर घन केला तर 2चा घन किती 8 आणि 8 मध्ये 1 मिळवला तर 9. तर या ठिकाणी आपण 3चा घन केला तर 3चा घन 27 आणि 27 मध्ये 1 मिळवला 28. त्यानंतर आपण 4चा जर घन केला 4चा घन 64 आणि 64 मध्ये 1 मिळवला तर 65. तर आपल्या पर्यायामध्ये पण आपण 5चा घन पाहूया आणि त्याच्यामध्ये 1 मिळवूया तर आपलं उत्तर येईल. तर या ठिकाणी 5चा घन केला तर 125 आहे, पण 1 मिळवल्यानंतर आपल्याला एक पुढची संख्या पाहिजे. तर या ठिकाणी आहे 5चा घन 125 आणि 125 मध्ये 1 मिळवला तर 126. कारण प्रत्येक संख्या हे त्याचा घन आणि घनामध्ये 1 मिळवल्यावर पुढची संख्या आलेली आहे. तसं 126 हे या गटाशी जुळणारं पद आहे. तर प्रश्न 24 आपण सोडून पाहूया. या ठिकाणी 10 * 80, 20 चोक 80, 40 दुनी 80. तर पर्यायामध्ये पण आपल्याला असं पाहावं लागेल की त्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर 80 आला पाहिजे. तर पर्यायामध्ये पहिलाच पर्याय आहे 16 आपण 5च्या पट्टीत जर गेलं तर 16 × 5 = 80 या ठिकाणी आपलं उत्तर येऊन जातं. प्रश्न क्रमांक 25. तर आपण हे सोडून पाहूया आणि यातलं गटाशी जुळणारं पद खालीलपैकी कोणतं आहे ते पाहूया. तर या ठिकाणी 11, 13, 29, 31 आणि 41, 43 हे जोडमूळ संख्यांचा गट आहे. तर आपण पर्यायामध्ये जोडमूळ संख्येचा गट असलेला पाहूया. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे जोडमूळ संख्येचा गट आहे 71 आणि 73. तर या गटाशी जुळणारं पर्याय क्रमांक 3 हे पद आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे.